नमस्कार. मी भीमराव दत्तराव सामाले, राहणार टाकळी कुंभकर्ण, तालुका आणि जिल्हा परभणी. सर, आपलं टाकळी कुंभकर्ण हे गाव आहे, तर ह्या गावाला टाकळी कुंभकर्ण हेच नाव का पडलं असावं असं तुमचं काय मत आहे नेमकं सांगायचं? आपल्या गावाला टाकळी कुंभकर्ण हे नाव पडण्याचं फार ऐतिहासिक कारण आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 500 वर्षापूर्वीचा काळ असेल. त्या काळामध्ये ह्या गावामध्ये एक फार उंच अशा प्रकारची गडी होती. त्या गडीवरती लालावंती नावाची एक महिला राहत होती. तिच्या पतीचं नाव कुंभकर्ण होतं आणि त्या कुंभकर्णाच्या नावावरून आपल्या गावाला त्यावेळेस टाकळी कुंभकर्ण असं नाव पडलेलं होतं. महिला म्हणजे नेमकं काय करत होत्या त्या महिला? त्या महिलेचा पती गावाचा प्रमुख होता. आणि त्यांना जवळपास 6 माल्याची जहागीरदारी होती. 6 माले म्हणजे काय? माले म्हणजे काय? म्हणजे त्यावेळेस जहागिरी होती. जहागिरी एक प्रांत प्रदेश, एक प्रांत होता साधारणतः. 5 जिल्ह्याचा एक प्रांत असा होता. ठीक आहे. त्या जिल्ह्याची त्यांना एक जहागिरी मिळालेली होती. त्याच्यानंतर काय झालं, त्या महिलेचा पतीचं बलिप्रतिपदा या दिवशी हत्या झाली आणि त्या हत्येनंतर ह्याच गावाला लालावंतीची टाकळी म्हणत होते किंवा लालाईची टाकळी असं म्हणायचे. तिच्या मृत्यूनंतर पुन्हा कुंभकर्णाची टाकळी पुन्हा दप्तराला झालेली आहे. तिला औंढ्याचा दिवा दिसत होता अशी आख्यायिका आहे आमच्या ऐकिव्यात. ती खरी आहे का तुमच्या मताने? काय नेमकं तुमचं? ती लालावंतीचा असा नित्य नियम होता दररोजचा की ती दिवसभर न उपवास ठेवायची आणि नंतर औंढ्याचा दिवा दिसल्याशिवाय ती आपला उपवास सोडत नव्हती. असं आहे. हे रहस्य त्या लालावंतीचं आहे. लालावंती. आणि म्हणून ह्या गावाला लालावंती सुद्धा म्हणतात. म्हणून या टाकळीला लालावंतीची टाकळी किंवा लालाईची टाकळी असंही म्हणतात. सर, मग विशेष चमत्कार जो आपल्या वेशीबद्दल सांगितला जातो किंवा ह्या बारवेबद्दल सांगितला जातो, याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे सांगा? इथं एक वारव आहे, सध्या सुद्धा अस्तित्वात आहे. त्या बारवेला पूर्वी अशी आख्यायिका आहे की त्या बारवेमधून कार्यक्रमासाठी भांडे निघत असत. सकाळी ते भांडे घ्यायचे, नंतर कार्यक्रम संपल्यानंतर त्या भांड्या पुन्हा परत त्या पाण्यामध्ये नेऊन टाकायचे बारवेत आणि असा क्रम होता. पण काही काळाने ते भांडे निघणं बंद झालं, कारण एक जणानं काय केलं, त्या भांडे नेले आणि परत पुन्हा टाकलेच नाहीत. त्यामुळं ते भांडे निघणं बंद झालं असं आख्यायिका आहे. आणि लालावंतीची आख्यायिका हीच अयोग्य आहे का? दुसरी कोणती आहे? वेगळं काही कारण आहे? लालावंतीची अशी काही आख्यायिका नाही तेवढी. बरं, आपल्या गावात जी वेस आहे ती वेस खूप मोठी होय आहे म्हणतात, तर ती काय नेमक्या वेशीबद्दल काही सांगू? इथं एक वेस सुद्धा होती. ह्या वेशी फार मोठी वेस होती. साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध अशी वेस टाकळीची होती आणि ती कालांतरानं वाढल्या गेली आणि ती पूर्वीसारखी राहिली नाही आता.